नमस्कार, वेलकम आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय फंक्शनला, माझ्या बेस्ट फ्रेंडच्या रिसेप्शनला चाललो आम्ही, जे आहे आज बँड्राला. तर त्याच्या मला लग्नाला जायला भेटणार नाहीये, हळदीला जायला भेटणार नाही, पण मी नक्की त्याच्या रिसेप्शनला जाणार आहे. अदरवाईज तो खूप रागवेल. खूप जुना मित्र आहे माझा, 10-12 वर्ष झाली. तर आम्ही निघतोय, वीकेंड आहे त्यामुळे आम्हाला लवकर निघायला लागेल. 7चं टायमिंग आहे, 7 वाजलेत. तर निघूया पटपट. पण तुम्ही बघा आम्ही कसे रेडी झालोय ते. तर निकिता झाली आहे रेडी, आई झाली आहे रेडी. कशी वाटते एकदम? हा, टमाटर. हा, आणि किती झाले रेडी? नदी. आणि मी झालोय लिंबू. तर आम्ही निघतोय, भेटू डायरेक्ट हॉल वरती. कसं वाटतं हॉल? हा अभि, कसं वाटतं हॉल? असं ना, खर्च केलंय मेरे मित्रांनी, खर्च किया है मेरे मित्रांनी खर्च किया है. बघू, फोटो काढते कुठे सोडायचं नाही ना. हा, गपचूप इथे खातात. आताही चालली दुसऱ्या राऊंडला. जंक फूड खायला बंद नाही बोललेत ना डॉक्टर, तरी पण मित्रांनो तिला जंक फूड खायला नाही बोललेत, तर ती खाते. थोडं तिला मी देतो खायला, जास्त नाही. फूड कोर्ट. अजून जे आहे माणसं जी आहेत ती येतात. चला बघू अजून काय आहे. सो आज सेकंड डे, उद्या माझं बेबी शॉवरचं फंक्शन आहे. सो आज आम्ही सगळी तयारी केली आहे. साफसफाई अजून भरपूर बाकी आहे. तर आज काल फक्त आम्ही किचन साफ करून घेतलं सगळं. आता त्यानंतर आमच्या इथे ताई पण येणार आहे, ते आमचं बाथरूम वगैरे सगळं स्वच्छ करणार आहेत. ते अजून आले नाही आहेत, ते येतील आता थोड्या वेळाने. आज मेहंदीचं पण फंक्शन आहे, मेहंदी पण काढणार आहे, मेहंदीवाला पण येणार आहे संध्याकाळी. अजून भरपूर बरीचशी कामं राहिली आहेत आमची. उद्या फंक्शन आहे दुपारी. सो पुण्यावरून माझे फॅमिली पण येणार आहेत, आई बाबा बहीण भाऊ सगळे येणार आहेत. सो कशी काय तयारी चालू आहे मी तुम्हाला दाखवते या ब्लॉगमध्ये. तर आता जो आहे हा मेहंदीवाल्याला आम्ही 15 ते 20 दिवसा अगोदरच बुक केलेली घरी येण्यासाठी. तर तो आता आलेला आहे आणि पहिला जो आहे तो प्रणालीचं काढतोय मेहंदी. आणि तेव्हा निकिता थोडीशी बिझी होती आणि त्यांनी चांगली काढली मेहंदी आणि बजेट फ्रेंडली होता आणि खूप सुरेख काढली. कसं वाटतंय? मेहंदी लागते, उद्या फंक्शन आहे. अजून खूप मस्त मस्त डिझाईन येणार आहेत. आणि हा इथे एक पोरगा आहे, आम्हाला खूप त्रास देतोय. एडिट करून टाकतील. अशा प्रकारे दोन्ही हाताची माझी बॅक अँड फ्रंट पूर्ण मेहंदी कंप्लीट झाली आहे. कशी वाटते ती तुम्ही सांगा कमेंटमध्ये. निकिता मॅडम घ्यायला आला आहेत फ्रुट्स. कुठले रे फ्रुट्स? निकिता फ्रूट्स घेते. सगळे फ्रूट्स पाहिजे आपल्याला, कुठले पण 5 फ्रूट. हां, पणासाठी कुठले पण मिक्स 5 फ्रूट. हां, मांडायला किती पाहिजे? मग घे ना. हां घे, 5-5 घे ठेवायला. आता आम्ही फायनल जे आहे शॉपिंग करायला आलो आहे फळांची. कारण की जी आहे उद्याच आमचं फंक्शन आहे, तर त्यामुळे आम्हाला शॉपिंग करायची आहे. तर फळं जी आहेत ती फ्रेश पाहिजेत, त्यामुळे आम्ही एंड मोमेंटला घेतो आहे. फळं बाकी आहेत आणि मिठाई बाकी आहे. तर आम्ही ते आज घ्यायला आलो आहे फायनल 1 दिवस अगोदर. त्यात गरमी खूप आहे, त्यामुळे फळं वगैरे सगळं खराब होणार, त्यामुळे आम्ही एंडला घेतो आहे. आणि फळं पण थोडी महाग झालेत. आय डोंट नो वाय. आय थिंक
वॉरमुळे आणि ट्रान्सपोर्टेशनमुळे ना फळंसुद्धा जी आहेत ती महाग झालेली आहेत. तर बघू आता मला घ्यायचे आहेत. आता फक्त आम्ही मिक्स फ्रूट घेतलं आहे आणि काय घेतलं आपण? केळी घेतले आणि वेफर. केळी आणि वेफर घेतलेत. आपल्याला आंबे दिसणार ना, मग स्ट्रॉबेरीच्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी दिसणार. हो ना. हां हो आली मोठी हो. आले मोठे. हे आहे आमच्या इकडचं मार्केट. आता आम्ही मार्केटमध्ये फ्रूट्स घ्यायला आलो आहे. तिकडे आधी थोडेसे घेतले, आता आम्ही थोडेसे घ्यायला आलो कारण की आपल्याला तरी लागतील 4-5 फळं लागतील. हो का आलं हे लिंबू, छोटे छोटे लिंबू आहेत मार्केटमध्ये. तयारी चालू झालेली आहे. काय बोलते निकिता, थोड्या वेळासाठी घाबरलेलीस ना हॉल? तर आपलं जे आहे ते आता हॉलवाले आलेले आहेत. तर आपण हॉलचा ताबा भेटला आहे आणि आता आपण डेकोरेशनचं काम करतो आहे. होईल 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल. हो तर मित्रांनो आता आलो आम्ही घरी. तर आम्ही घेतले काही चिवडा आणि बर्फी मिठाई घेतली आम्ही, ठीक आहे. आणि जे आहे थोडेसे घेतले वेफर आणि माझ्याजवळ थोडेसे ग्लास आणि उद्या बसायचा प्रोग्राम आहे कोल्ड्रिंक घेऊन. तर हे आणि हे काय होतं ताई? ड्रोन आणि फ्रूट घेतलेले आहेत 5 प्रकारचे. 5 एवढे महाग की आम्ही घालवलं आज. फ्रूटसुद्धा महाग झालेले आहेत. तर अशा प्रकारे आमच्या आजच्या संध्याकाळी जी तुम्हाला बोललो मी की फ्रूट्स आणा जायचे, हा सगळा पसारा आणला आहे. आणि जी आहे घरी जी आहे साफसफाई झालेली आहे. आम्ही एका बाईला बोलवलेली साफसफाई करायला, तिने साफसफाई केली घरी मस्तपैकी टकाटक. आणि दक्षसुद्धा आमचा आलेला आहे इकडे आणि दक्षची आईसुद्धा आलेली आहे इकडे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आता थोडंसं आमचं काय बाकी अजून काय बाकी आहे तिकडे भरून ठेव ना. अजून तर पॅकिंग बाकी आहे ना. सगळं ड्रोनमध्ये वगैरे सगळं भरायचं आहे. आणि आता डेकोरेशनवाला आला. डेकोरेशन मला काय सीन टाकू सांगू. तो डेकोरेशनवाला आम्ही गेलो बघायला, तो येऊन राहिला बाहेर हॉलच्या बाहेर. आणि हॉलवर तर तुमचं बुकिंगच नाही आहे. तर आम्ही असं घाबरलो पण बुकिंग का नाही. तर त्यांचं काहीतरी मिसकम्युनिकेशन झालेलं. तर त्याच्यामुळे जे आहे झालं. पण शेवटी आम्ही अर्धा तास बाहेर उभं राहिलो. बाहेर उभं राहून मग आम्ही थोडं वाट बघितली. त्यानंतर सगळी माणसं जी होती आतली यांची मीटिंग चालू होती ती जी आहे ती मी संपली. मग आम्ही जे आहे डेकोरेशन करायला स्टार्ट केलं. तर ते लोक डेकोरेशन करतात तिकडे. आम्ही सामान आणलं आता बाजारातून, मिठाई वगैरे फ्रूट्स तुम्ही बघितलं ते. आणि ही जी मेहंदी बघा, मेहंदी जी आहे खूप सुंदर अशी मेहंदी. तो मेहंदीवाला घरी आलेला, त्यांनी मेहंदी काढली आहे. अजून ती मेहंदी काढली नाही आहे, धुवायची आहे बाकी अजून. मस्त की हिने काढली आहे. आणि जी आहे कसं होतं मेहंदीवाला आणि मेहंदीची काढली छान रंगली रंगेल अजून आत्ताच काढली. उद्यापर्यंत छान कलर येईल. सॉरी गाईज. ओके कंटिन्यू. तर उद्यापर्यंत रंगेल. कलर येईल मस्त. हा मग माहिती पडेल ना नवऱ्याचं किती प्रेम आहे ते. किती प्रेम आहे किती नाहीये ते उद्या म्हणजे नाहीये ते प्रेम नसतं तर आज हा दिवस नसता. ठीक आहे. तर मित्रांनो आता जे आहे थोडंसं आम्ही जेवतोय. आता खूप लेट झाले. अजून ते डेकोरेशन बघायला जायचे, पॅकिंग करायचे, संपली नाही अजून. आम्हाला व्हिडिओ पण एडिट करायची आहे कारण की उद्या आमची व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही फर्स्ट हाफमध्ये बघितलं की आम्ही माझा बेस्ट मित्र ह्याच्या लग्नाला गेलेलो. तर तो व्लॉगमध्ये सगळा पार्ट आहे. आणि आता सेकंड पार्टमध्ये ही सगळी तयारी जी आहे, तयारी संपतच नाही इतकी सगळी तयारी आहे. आणि बघूया आता सगळं मी संपवतो, जेवतो, मग तुम्हाला हॉलचं झालं. आता जे बघता तुम्ही हे अर्धं काम झालेलं आहे. बाकीचं काम जे आहे ते उद्या सकाळी जेवून करणार आहे. तर इथे निकिता आहे, दक्ष आहे आणि आहे चांगलं आहे. हा आमचा जो आहे वेलकम बोर्ड आहे निकिताचे डोहाळे जेवण. आणि वरती आणि थोडेसे फुगे वगैरे येतील. आणि हा हॉल खूप चांगला आहे. 30-40 माणसांसाठी जो आहे हा हॉल एकदम मस्त स्पेशियस आहे. आणि जे आहे इथून एंट्री आहे, बाथरूम पण आहे त्या भिंतीच्या पाठीमागे. आणि तुम्ही बघायला पंखे पण आहेत. हा इथे एक पंखा आहे, इथे पंखा आहे, इथे पंखा आहे, इथे तो पंखा तर बंदच असणार आहे, इथे पंखा आहे. त्यामुळे पंख्याची काही टेन्शन नाही. दुपारी जरी हे असला फंक्शन तरी जे आहे एवढी जास्त गरम व्हायला ना असं मला वाटतं. आता बघू लोक येणार ह्याच्यावरती आहे. तर आता जे आहे पटपट हा टेबल जो आहे, हा जो टेबल आहे तो आपल्याला समोर लावायचा आहे. आणि थोडे चेअर जे आहेत ते चेअर सुद्धा आय थिंक आपण सकाळी लावे ना चेअर.
हा त्यांनी एकदा केलं ना सगळं हा. मग आपण चेअर वगैरे लावून घेऊया. ठीक आहे. मग हे जे चेअर जे आहेत ते सुद्धा आम्ही जे आहेत ते उद्याच लावतो सकाळी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एवढंच ठेवणार आहे कारण की उद्याच्या ब्लॉगसाठी सुद्धा आम्ही काहीतरी प्लॅन केलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण घरी जाऊया. घरीसुद्धा आम्हाला ते थोडंसं जे आम्ही स्वीट्स वगैरे आणले आहेत, फुलं वगैरे आणली आहेत, ते सगळं पॅक करायची आहेत, फ्रुट्स पॅक करायचे आहेत. तर आज रात्री 12-1 वाजणारच आहे. रुखवत म्हणतात काय म्हणलं? त्याला. रुखवत. डोहाळे जेवणाचे रुखवत आहे ते सुद्धा ते सगळं करायचं आम्हाला डेकोरेशन सगळं करायचंय. उद्या तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. दिसेल. हा राहत नाही, राहत नाही, शब्द राहत नाही. दक्ष इथं बघ. हाय. ठीक आहे. चल आता पुढचं कामाला आवाज करतो मामा. सगळ्यांना आवाज येतो. जे आहे आमचं सगळं पॅक करून झालेलं आहे. सगळे स्वीट्स आणि काय फूल आणि फळं सही करून झालेले आहेत दोन्ही बायका. धन्यवाद. हा तोंडाचं नाही. हा ठीक आहे. तर सगळ्याचं पॅक करून झालेलं आहे. आता आम्ही भेटू तुम्हाला उद्या. तोपर्यंत असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडतात कुठले मुवमेंट्स आवडले आहेत ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. त्याने आम्हाला प्रोत्साहन भेटतं. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया.